हॅलो. आजचा सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे तो म्हणजे आपण जी डिग्री करतोय ते डिग्री केल्यानंतर आपल्याला पुढे जॉब मिळेल की नाही. म्हणजे पुढच्या 5 वर्षानंतर, पुढच्या 10 वर्षानंतर आपण जे स्किल्स आता शिकतो आहे त्या स्किल्स तुम्हाला युजफुल राहणार आहेत की नाही. हा सगळ्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. जे 16 ते 40 मधले जे ग्रुप इथे आहेत त्या सगळ्यांना असा प्रश्न आहे की आपण आय टी करिअर आता करायचं की नाही. कारण की आय टी सतत बदलत राहतं आणि ते बदलणारच आहे. आता तुम्हाला माहिती असेल की आता ए आय टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत. मग जर सगळं काम ए आय करत असेल तर मग आपण आय टी करिअर घेऊन आपल्याला त्याचा जॉब मिळणार आहे का पुढे. हे कन्फ्युजन तुमच्या डोक्यात चाललेलं आहे. तर हे सगळं कन्फ्युजन जे आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुमचे सगळं जे काही करिअर कन्फ्युजन आहे की आपण आय टी घेतलं तर आपण आय टी मध्ये काय शिकलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, कोणत्या स्किल्स केल्या पाहिजेत, आत्ता सध्या कोणत्या स्किल्स केल्या पाहिजेत, ते ज्या स्किल्स आपल्याला पुढे हेल्पफुल राहणार, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आजच्या सेशनमध्ये. तर हा वेबिनार पूर्ण बघायचा आहे, एंडपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला कम्प्लीट रोड मॅप आणि कम्प्लीट ॲक्शन प्लॅन आम्ही देणार आहोत. सो वन्स अगेन वेलकम ऑल. आय एम पायल जाधव, IT trainer and career mentor. I train around thousands of students. Those are successfully working in the IT industry. I not only train Indian students, but also I train US and Canada students. तर काय कन्फ्युजन आहे एक्झॅक्टली, का कन्फ्यूज आहेत आपण आय टी करिअरबद्दल. तर सतत फास्ट चेंजिंग टेक्नॉलॉजी आहे आणि हे लक्षात घ्या की कधीही टेक्नॉलॉजी जेव्हा चेंज होते तर जॉब्स नवीन ओपन होत असतात. तर हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी, आता मार्केटमध्ये आता सध्या ए आय आलेलं आहे. मग बरीच लोक जी मला भेटतात ती मला बोलतात की मॅडम ए आय आलंय, मग आपला काय उपयोग आहे, आपण का शिकायचं आय टी. सगळं काम जर ए आयच करणार असेल तर आपण शिकून उपयोगच नाहीये ना. पण ऑलवेज रिमेंबर वन थिंग की ए आयला ह्युमनने बनवलेलं आहे आणि कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा आपण लर्न करतो तरच तुम्हाला जॉब मिळणार आहे. जसं इन 90s एरा, जेव्हा 90sचा जो एरा होता त्यावेळेस कम्प्युटर्स नवीन नवीन आलेलं होतं, म्हणजे जास्त स्प्रेड झालेला होता. त्यावेळेस तुमचे पॅरेंट्स असतील ज्यांना कम्प्युटर स्कूलिंगमध्ये नव्हतं, पण त्यांनी कम्प्युटर्स लर्न केलं, टेक्नॉलॉजी लर्न केली आणि नंतर त्यांना त्यांच्या जॉबमध्ये करिअर ग्रोथ मिळाली. तसंच ए आयचं आहे. जेव्हा ए आय मार्केटमध्ये आलेलं आहे तर ते काय सांगतात की तुम्ही ए आय वापरा, ए आयला यूज करा, ए आय यूज करून ती स्किल आत्मसात करा आणि तुमच्या जॉबमध्ये त्याला यूज करा. ओके, म्हणजे ए आय हा रिप्लेस करणार नाहीये जॉबला, पण जो ए आय शिकणार नाहीये तो रिप्लेस होणार. नेक्स्ट कन्फ्युजन असं आहे की आपण डिग्री आणि स्किल काय इम्पॉर्टंट आहे या दोघांमध्ये. तर डिग्री जी आहे ना डिअर स्टुडंट्स, डिग्री फक्त तुम्हाला एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतं. डिग्री इज जस्ट अ सर्टिफिकेट, बट स्किल्स प्रोव्हाइड यू करिअर ग्रोथ. तुमच्याकडे जर स्किल्स असतील तर तुमची करिअर ग्रोथ होणार, तर तुम्हाला जॉब मिळणार, देन ओनली युअर इन्कम गेट स्टार्टेड. डिग्री विल ओनली प्रोव्हाइड यू सर्टिफिकेट्स. त्याच्यामुळे आपण ह्या सेशनमध्ये, या वेबिनारमध्ये हेच लर्न करणार आहेत की मग आपण करिअर काय केलं पाहिजे, काय चूज केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या डिग्रीचा फायदा होईल. तर बरेच कन्फ्युजन आहे की आज इतक्या सगळ्या फील्ड आहेत मॅडम, आय टीमध्ये इतक्या सगळ्या फील्ड आहेत. पण मग जसं आता काही लोक मेकॅनिकल इंजिनियर्स असतात, काही सिव्हिल इंजिनियर्स असतात, काही प्रोडक्शन इंजिनियर्स असतात, खूप फील्ड्स आहेत. मग आय टीमध्येच का करिअर केलं पाहिजे. तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील. तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता इथे की आय टी करिअर हे हाय डिमांडेड आहे, राहणार इथून पुढेही. असं अजिबात नाही आहे की ए आयमुळे आय टी करिअर ब्रेक होणार आहे. आता बरेच तुम्ही न्यूज बघतायत की टी सी एसने आज थाउजंड्स एम्प्लॉईजला काढलेलं आहे. की हे का काढलेलं आहे, कारण की त्यांनी त्यांची करिअर ग्रोथ म्हणजे त्यांनी अपडेट केलं नाही स्वतःला. तुम्हाला टेक्नॉलॉजी अपडेट करावीच लागणार आहे. तुम्ही जर अपडेट केलं नाही, तुमच्या स्किल्सला तुम्ही अपडेट केलं नाही तर तुम्ही रिप्लेस होणारच आहेत. ओके, जर आपण कम्प्युटर शिकलोच नसतो तर आपल्याला आता जॉब मिळणार आहेत का, नाही मिळणार आहेत. आणि तुमच्या आजूबाजू जे काही गोष्टी आहेत सगळ्या, त्या सगळ्या आय टी रिलेटेड आहेत. आपण जसं मी नेहमी मुलांना सांगते, सगळ्यांना सांगते की जेव्हा ह्युमनला जगण्यासाठी फूड, वॉटर अँड क्लॉथ इज इम्पॉर्टंट, सेम वे आजच्या डेटमध्ये, आजच्या जेनजी जनरेशनला टेक्नॉलॉजी बरोबरच राहायचं आहे.
आज आपण सगळे टेक्नॉलॉजी डिपेंडंट आहोत आणि ते राहावं लागणार आहे आपल्याला. त्याला सोडून आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे आय टी करिअर हे ऑलवेज ग्रोईंगमध्ये राहणार आहे. त्याला तुम्हाला सतत हाय डिमांडमध्ये असणारच आहे ते. आणि सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे काय की आय टी तुम्हाला सगळ्यात जास्त इन्कम प्रोव्हाइड करतो. तुम्ही एक्झाम्पल घ्या, आताही एक्झाम्पल घ्या, जे कोणी मेकॅनिकल इंजिनियर असतील किंवा सिव्हिल असतील, त्यांना जेवढा सॅलरी मिळतो त्याच्यापेक्षा टब्बल सॅलरी हे आय टीमध्ये आहे. आय टीच्या लोकांना खूप सॅलरी आहे, हाय पॅकेज आहे आणि अजूनही मिळतात आणि पुढेही मिळत राहणार आहे. सेकंड, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे या करिअरमध्ये, आय टी करिअरमध्ये, की तुम्ही कुठूनही वर्क करू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल आता मी खूप रुरल एरियामध्ये राहते. मला स्विच करायची गरज नाही आहे मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये किंवा कुठेही फॉरेन कंट्रीजमध्ये. नाव देर आर मेनी कंपनीज. आत्ताच्या ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला वर्क ॲट होम हा कॉन्सेप्ट जास्त यूज केला जातो, की तुम्ही घरी बसून कुठेही, तुम्ही कुठल्याही प्लेसला असू द्या, तुम्ही आमचं काम करून द्या. जे मला वाटते फिमेलसाठी खूप खूप छान असणार आहे हे. कारण की त्यांना सगळं सांभाळून आय टी करिअर करायचं असतं किंवा जॉब करायचा असतो. मग ते कुठेही बसून जॉब करू शकतात. आणि ऑफकोर्स सॅलरी हाय, जे आत्ताच आपण डिस्कस केल्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे आय टी करिअर हे तुम्ही चूज करा आणि डेफिनेटली तुम्हाला हाय पेईंग जॉब मिळणार आहे. मग आपण आता काय केलं पाहिजे, आता सध्या मार्केटची डिमांड काय आहे आणि हे सगळं आपण का, हे सेशन आपण का अटेंड करतोय, की जेणेकरून आपली एक चांगली स्किल आपण लर्न केली पाहिजे. मग चांगली स्किल तुम्ही लर्न केली तर डेफिनेटली तुम्हाला चांगला जॉब मिळणार आहे, तुमचं छान करिअर ग्रोथ होऊ शकतं. मग आता बघा, सध्या मार्केटमध्ये जे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, आत्ता सुद्धा चालू आहे आणि इथून पुढच्या 10 वर्षांमध्ये सुद्धा हे असणार आहे. आय टी कधीही स्टॉप होणार नाही. आय टीमध्ये सतत तुम्हाला जॉब हे मिळतच राहणार आहेत. कितीही नवीन टेक्नॉलॉजी आली तरी तुम्हाला ते रिप्लेस करणार नाहीये. ठीक आहे. तर जी आता सध्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे आत्ताही आणि फ्युचरमध्येही, ती म्हणजे ए आय ऑटोमेशन. खूप छान करिअर आहे. ए आय मध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि ही टेक्नॉलॉजी तुम्ही लर्न करा. तुम्ही कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी लर्न केली नाही तर तुम्ही रिप्लेस होणार आहेत. त्याच्यामुळे जे सतत चालू असतं ना, की आज माझा जॉब गेला, आता आय टीमध्ये काहीच करिअर नाही आहे, आता माझे जॉब जाते, आता मी काय करू, तर असं कधीच होत नसतं. तुम्ही जर स्किल ओरिएंटेड असतील, तुम्ही नवीन स्किलला लर्न केलं असेल, ती तुम्ही यूज करत असेल, तुम्हाला कोणीही जॉबवरनं काढणार नाही. कारण की प्रत्येक आय टी इंडस्ट्री ऑर्गनायझेशन्स नेहमी अशाच लोकांना जॉब देते किंवा प्रोग्रेस करत असते की ज्यांना स्किल्स आहेत. ठीक आहे. सेकंड जी सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप चालू आहे आणि पुढेही राहणार आहे ती म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग. माझं एक स्लोगन आहे क्लाउडबद्दल, की फ्युचर इज क्लाउड, फ्युचर ऑन क्लाउड. हे नेहमी मी सांगत असते. जसं तुम्ही सगळे इन्स्टा यूज करतात, फेसबुक यूज करतात, तर हा सगळा डेटा जातो कुठे? एवढे मोठे मोठे सर्व्हर्स ह्या ऑर्गनायझेशन्सकडे आहेत का? तर डेफिनेटली त्यांच्याकडे सर्व्हर्स आहेत. पण त्यांचा जो डेटा आहे, हा डेटा क्लाउडवरती स्टोअर होत असतो आणि मग त्या क्लाउडला तुम्हाला मॅनेज करावं लागतं. मग देर आर मेनी क्लाउड्स, म्हणजे क्लाउडचे बरेच सॉफ्टवेअर्स आहेत. मग ह्याच्यामध्ये पण बरेच करिअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही क्लाउड लर्न करून त्या क्लाउडवरती तुम्ही ॲज अ क्लाउड इंजिनियर म्हणून काम करू शकतात. त्याच्यामुळे ही एक बेस्ट स्किल आहे जी तुम्हाला कधीही, आणि हे नेव्हर एंडिंग आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत, आत्ता जर मी असं बोलू शकते की ह्युमन लाईफ या अर्थवरती आहे तोपर्यंत ही टेक्नॉलॉजी राहणार आहे, कायम राहणार आहे. सायबर सिक्युरिटी, आता तुम्हाला माहिती आहे की सध्या सगळेजण, म्हणजे मी तर असं म्हणते की इंटरनेट इज अ मेन स्ट्रीम ऑफ एव्हरी बिझनेस नाऊ डेज. जर कुठल्या माणसाला कम्प्युटर येत नसेल तरी त्याला इंटरनेट यूज करता येतं, तो सोशल मीडियावरती असतो. बरोबर. मग आता बरेच असे फ्रॉड्स होतात. जसं आपण आता ट्रान्झॅक्शन्स पण डिजिटलाइज ट्रान्झॅक्शन्स करतो. ओके, जसं जीपे आहे, फोनपे आहे. ठीक आहे. तर आरबीआयने स्पष्ट सांगितलेलं आहे की आरबीआय काय सांगतो की तुम्ही कुठलीही ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन केल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर काही फ्रॉड झाले, इफ दॅट फ्रॉड्स इज फ्रॉम युअर साईड, म्हणजे तुमच्या चुकीमुळे ते होत असतील, तर त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल नाही आहोत. मग आपण सिक्युअर्ड कसं राहायचं? आपण काय सिक्युरिटी घेतली पाहिजे वाईल डुईंग सम ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये लर्न करणार आहेत आणि ही खूप छान करिअर ग्रोथ देणारी, म्हणजे करिअर 100% तुम्हाला हे जर लर्न केलं तर तुम्हाला जॉब मिळणार आहे. नेक्स्ट, जे आता सध्या तुम्ही ऐकलं पण असेल, बरेच आता युट्यूबर्स असतात ते सांगत असतात, तर डेटा अनालिटिक्स हे जे आहे खूप बेस्ट आणि वास्ट फील्ड आहे.
ठीक आहे. डेटा अनालिटिक्स म्हणजे काय? आता एक माझं स्वतःचं एक स्टेटमेंट आहे की डेटा म्हणजे गोल्ड आहे. बघा, या डेटासाठीच आपण सगळे आज IT शिकतोय. तर हा जो डेटा आहे ह्याला कसं मॅनेज करायचं? ठीक आहे, तर आता तो क्लाउडवरती आहे, पण त्या क्लाउडमधनं त्याला कसं ऍक्सेस करायचं? त्याला कशा चांगल्या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करायचं जेणेकरून समोरच्या माणसाला एक्झॅक्टली व्हॉट हॅपनिंग इनसाइड माय डेटा हे समजेल. आज तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, जसं कुठली इंडस्ट्री असू दे, बँकिंग असू दे, हेल्थ केअर असू दे, एज्युकेशन असू दे, ई कॉमर्स असू दे, गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये, सगळीकडे आज IT आहे. एव्हरी डेस्क हॅज कम्प्युटर नाउ डेज. प्रत्येक डेस्कवरती तुम्हाला कम्प्युटर आहे. की तुम्हाला टाईपरायटर दिसतो? नाही ना. प्रत्येक डेस्कवर कम्प्युटर आहे. बँकिंगचं सर्व ट्रान्झॅक्शन आज कम्प्युटर बेस्ड आहे. ठीक आहे, मग आता आजकाल तुम्हाला माहिती असेल तर HDFC बँक असेल, SBI असेल, त्यांचे जे सिक्युरिटी मेजर्स आहेत हे AI हँडल करतो. ते जास्त करून AI यूज करतात. सेम एज्युकेशनमध्येही आपण AI वापरू शकतो. म्हणजे AI आता बघितलं तर सगळीकडेच आहे, सर्व सेक्टर्समध्ये आहे. तर ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये आज IT इतकं यूज होतंय, मग आपण जर असं म्हटलं की IT मध्ये करिअर नाही, हे चुकीचंच आहे ना. या सगळ्या सेक्टर्समध्ये जर मॅनेज आपल्याला करायचं असेल, वर्क करायचं असेल, तर मला IT आलंच पाहिजे. तर एक्झॅक्टली आपण कसं काय शिकलं पाहिजे IT मध्ये? तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आता खूप काही काही बरेच युट्यूबर्स पण सांगत असतात की तुम्ही हे शिका, ते शिका, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. तर सगळं एकसाथ शिकायचं नाही कधीच. नाहीतर खूप मुलं मी असं बघितलेलं आहे की हे पण शिकतात, ते पण शिकतात, पण त्याचा काहीच उपयोग नाहीये. तुम्ही अशा स्किल्स घ्या की ज्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. एका स्किलमध्ये तुम्ही मास्टरिंग करा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये यू ट्राय टू ऍक्सेप्ट द टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा. मग तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ती येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळेल. तुम्ही सर्व शिकायला गेले तर तुम्हाला एकही नीट येणार नाही. तर आपलं एक एक पाथ सेट झाली पाहिजे, आपलं एक गोल सेट झालं पाहिजे की आय वॉन्ट टू बिकम अ डेटा अनालिस्ट, आय वॉन्ट टू बिकम अ डेव्हलपर, आय वॉन्ट टू बिकम अ AI इंजिनियर, आय वॉन्ट टू बिकम अ डेटा सायन्स इंजिनियर. एक डोमेन तुमचं सेट झालं पाहिजे. तर तुम्ही डोमेन सेट करा, पण सगळ्यात अगोदर तुम्हाला बेसिक IT स्किल्स ही आलीच पाहिजे. तुम्ही आता जर 12ची एक्झाम दिली असेल, तुम्ही कम्प्युटरची कोणती स्किल तुम्ही म्हणजे प्रॉपर ट्रेनिंग घेतली नसेल, तर तुम्ही ती ट्रेनिंग घ्या. आता बरीच मुलं मला बरेच असं आपण म्हणतो की युट्यूबवरती आपण शिकू शकतो ना मॅडम, आपल्याला कशाला मग प्रॉपर ट्रेनर करणं, स्किल घ्यायची किंवा प्रॉपर इन्स्टिट्यूटमधनं ती सर्टिफिकेशन कोर्स करायचा आहे. तर डिअर्स एव्हरीबडी, मी तुम्हाला हे सांगणार आहे की कधीही कोणतीही गोष्ट लर्न करताना, कोणतीही लर्न करा तुम्ही, ती प्रॉपर ट्रेनरकडनं, प्रॉपर इन्स्टिट्यूटमधनं करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला हाफ नॉलेज राहणार नाही, त्या गोष्टीचं कम्प्लीट नॉलेज तुम्हाला येईल. आणि हाफ नॉलेज खूप डेंजरस असतं. त्यामुळे प्रॉपर स्टेप बाय स्टेप तुमची लर्निंग झाली पाहिजे. ठीक आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल आता ऑलरेडी आय नो ऑल द टेक्नॉलॉजीज. मग मला जर काही प्रॉब्लेम्स आले, देन आय कॅन वॉच द युट्यूब व्हिडिओज. आय कॅन वॉच अँड आय कॅन इम्प्लिमेंट दॅट इन माय डे टू डे वर्क. बट तुम्ही आता सध्या या फील्डमध्ये एंटर होत आहेत, मग त्याच्यामुळे तुम्ही ते स्टेप बाय स्टेप प्रॉपर मॅनरमध्येच तुम्ही ते लर्न केलं पाहिजे. तर बेसिक IT स्किल आजच्या डेटमध्ये हे प्रत्येक ह्युमन बिईंगला आलं पाहिजे. मग ते हाऊस वाईफ जरी असली तरीही तिला ते आलं पाहिजे. कोर स्किल्स, आता या कोर स्किल्स ह्या कोणी शिकल्या पाहिजेत की ज्यांना IT मध्ये त्यांचं करिअर करायचं आहे. जी आता सध्या जी मुलं 12वी झालेली आहेत त्यांच्याकडे बराच गोल्डन टाइम असतो 3-4 मंथ्सचा. त्या 3-4 मंथ्समध्ये त्यांनी अशा स्किल्स लर्न केल्या पाहिजे ज्या स्किल्सचा त्यांना इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिग्रीमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. आणि डिग्री झाल्यानंतर ते ऍक्च्युअल त्याच्यामध्ये पुढे कामही करू शकतात. मग अशा कोणत्या स्किल्स आहेत जे प्रत्येक ज्यांना IT मध्ये करिअर करायचं आहे त्यांना C++, पायथन ह्या लँग्वेजेस आल्याच पाहिजेत कंपल्सरी. तुम्हाला जर पायथन आलं तर तुम्ही AI हँडल करू शकतात, कारण की AIची पूर्ण प्रोग्रामिंग जी आहे ती पायथन बेस्ड आहे. आणि कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही एंटर होण्यासाठी तुम्हाला C++ हे आलंच पाहिजे. ह्या कोर स्किल्स आहेत. वेब डेव्हलपमेंट, डेटाबेस मॅनेजमेंट, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. आणि बाकी जे आपण आधी डिस्कस केलं की ज्या तुम्हाला करिअर ओरिएंटेड स्किल्स आहेत, या डेटा अनालिटिक्स आहे, सायबर सिक्युरिटी, हे तुम्ही नंतर लर्न करायचं. म्हणजे डायरेक्टली जम्प करायचं की नाही मला मेकॅनिकल हे मशीन इंजिनिअरिंग करायचं आहे, मला मशीन लँग्वेज लर्न करायची, मला AI लर्न करायचं आहे, असं होत नसतं. तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं.
तुम्हाला माहितीच आहे की आता सध्या डिमांडेड, हाय डिमांडेड आय टी जॉब्स आत्ताही आणि फ्युचरमध्येही, त्या म्हणजे हेच आहेत जे आपण आता डिस्कस केलं, की क्लाउड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, डेटा अनालिटिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर. आता बघा, हे मी सांगत नाही किंवा हे ए आय ही सांगतंय. जसं तुम्ही आता बघा, तुम्ही जेनजी जनरेशन आहेत, तुम्ही जास्त डिपेंडेंट ए आय वरती असतात. इवन माझ्याकडे बरीच मुलं असतात, ती आपण जर काही सांगितलं तर इमिजिएटली चॅट जीपीटीला विचारतात की हा मॅडम जे सांगते ते बरोबर आहे ना, बिकॉज दिस इज द टेंडन्सी की तुमच्या जनरेशन यू आर मोस्ट डिपेंडेंट ऑन ए आय टेक्नॉलॉजीज. तर आता बघा, आपण एक काम करूया. मी आता दुसरी एक स्क्रीन तुमच्या पुढे शेअर करते आणि तुम्हाला मी दाखवते. चॅट जीपीटी फेमस ए आय, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, ठीक आहे, तुम्ही यूज करतही असाल. तर आपण चॅट जीपीटी जरा ओपन करूया. हं? आता बघा, या चॅट जीपीटी मध्ये मी आता ह्याला प्रश्न विचारते. फ्युचर आय टी स्किल्स फॉर जॉब्स नेक्स्ट 10 इयर्स. बघा, आता मी एंटर केलेलं आहे. बघा काय समोर तुमच्या आलेलं आहे इथे. बघा, जनरेटिव्ह ए आय. बघा इथे, बघा, ठीक आहे, जनरेटिव्ह ए आय, डेटा सायन्स अँड बिग डेटा अनालिटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, या ए आय इथिक्स अँड गव्हर्नन्स, हे तेच आलेलं आहे बघा, जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. या स्किल्स या पुढच्या 10 वर्षापर्यंत असणार आहेत. तर तुम्ही या शिका, तुम्हाला 100% जॉब मिळणार आणि तुम्ही अर्निंग स्टार्ट तुमचं होणार. आणि तुम्हाला इव्हन डिग्रीमध्ये पण हेल्पफुल राहणार, कारण डिग्रीमध्ये हेच सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे ए आय ही सांगताय, गुगलही सांगणार. तुम्ही गुगलला जरी टाकलं की हाय पेइंग जॉब्स इन आय टी सेक्टर इन नेक्स्ट 10 इयर्स, तुम्हाला हेच फील्ड्स येणार आहेत. ट्राय करून बघा. तर आफ्टर 12th एक कन्फ्युजन असतं ना मुलांमध्ये, की माझं आता 12वी झालेलं आहे आणि मला आय टी करिअर आता घ्यायचं आहे, मग मी काय केलं पाहिजे. तर जसं आता मी तुम्हाला सांगितलं की कम्प्युटर बेसिक स्किल्स तुम्हाला आल्याच पाहिजेत, त्या तुम्ही लर्न करा. त्या लर्न करता करता तुम्हाला जर करता आलं तर तुम्ही C++ ज्या कोर स्किल्स आहेत त्या लर्न करा आणि प्रॉपर इन्स्टिट्यूटमधनं, प्रॉपर ट्रेनरकडनं लर्न करा. त्याचं सर्टिफिकेशन घ्या. हे तुमचं काम आहे आता, कारण की तुम्हाला आता लगेच जॉब करायचं नाही आहे. ठीक आहे, युअर टाइम इज टू द लर्निंग टाइम. ओके, तुम्ही लर्न करा. आणि ज्यांना, जे ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांना करिअर स्विच करायचं आहे, ते काय करणार, त्यांनी काय काय लर्न केलं पाहिजे. तर त्यांना ऑब्व्हियसली करिअर ओरिएंटेड, जे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, जे तुम्हाला क्विकली जॉब देऊ शकतात, अशा स्किल्स लर्न केल्या पाहिजेत. तर बेसिक स्किल्स त्यांना आल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांनी कुठला तरी एक स्किल चूज करायचं, की मला ॲज अ डेटा अनालिस्ट बनायचं आहे, मला डेव्हलपिंगमध्ये जायचं आहे. मग त्यांनी डेव्हलपिंगमध्ये जायचं असेल तर त्यांना C++, पायथन हे शिकलं पाहिजे. डेटा अनालिटिक्समध्ये जायचं असेल तर त्यांना डेटा कसा मॅनेज करतात, जे जे सॉफ्टवेअर्स युजफुल आहेत आत्ताच्या डेटमध्ये, ते शिकले पाहिजेत. ते तुम्हाला प्रॉपर, तुम्ही कुठल्याही मेंटरकडे गेले तर तुम्हाला ते प्रॉपर गायडन्स मिळणारच आहे. आम्ही आहोतच इकडे तुम्हाला गायडन्स देण्यासाठी. इंटर्नशिप केली पाहिजे तुम्ही. आफ्टर कम्प्लिटिंग सर्टिफिकेशन कोर्स, तुमचा नेक्स्ट टास्क की तुम्ही इंटर्नशिप केली पाहिजे. मग ती इंटर्नशिप तुम्हाला पेडही अवेलेबल असते, अनपेडही असते. प्रोजेक्ट्स केले पाहिजेत त्याच्या, जे तुम्ही शिकतायत त्याच्यावरती. तर हे सगळ्या स्किल्स तुम्ही घेतल्यानंतर, हे वर्किंग प्रोफेशनल्स जे आहेत त्यांच्यासाठी ह्याच हेच सेम रोडमॅप असणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला एक माहिती असेल की आता सध्या फ्रीलान्सिंग हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला ओपन झालेला आहे. जसं म्हणतात ना काही जण, की आय एम अ फ्रीलान्सर. मीन्स वॉट, की तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही फ्रीलान्सरमध्ये तुमचं अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स अपलोड करा, तुमचं वर्क अपलोड करा. त्या वर्क रिलेटेड तुम्हाला तिकडे अपॉर्च्युनिटीज मिळतील. ते वर्क म्हणजे यू आर युअर ओन बिझनेस मॅन. मी तुम्हाला कोणाची अंडर वर्क करायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःचा बिझनेस सेटअप करू शकता आणि यू कॅन टेक सम प्रोजेक्ट्स फ्रॉम फ्रीलान्सर अँड यू कॅन सोल्ड युअर प्रोजेक्ट्स ऑन दॅट. आणि त्याच्या थ्रू तुम्ही अर्निंग करू शकता. म्हणजे इव्हन देर आर मेनी स्टुडंट्स विच आय सॉ, की जे डिग्री करतायत, डिग्री करत करत ते अर्निंग पण करतायत. कारण की हे स्वतःचं माझंही ओपिनियन आहे की इट्स अ टाइम, इट्स द एरा वेअर यू टेक द डिग्री. डिग्री घ्या, पण डिग्री बरोबर तुम्ही तुमचे स्किल्स पण घ्या आणि त्या स्किल्सच्या रिलेटेड तुम्ही अर्निंग सुद्धा करा. हे तिन्ही तुम्ही जर एकत्र जर केलं, ठीक आहे, तर तुम्ही काय होणार, की डिग्री संपल्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स पण असेल, तुमच्याकडे स्किल्स पण असतील. मग तुम्ही इझिली मार्केटमध्ये एंटर होऊन मार्केटमध्ये तुम्ही डिमांड करू शकता की मला एवढी सॅलरी पाहिजे, कारण की आय हॅव एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे रेग्युलरली ओनली गोइंग टू द कॉलेज, accepting the degree, and other timing you are focusing, you are doing some other things, but in that you manage, you increase your learning, different skills तुम्ही लर्न करा, आत्मसात करा.
आणि एकदम स्वतःला एकदम परफेक्ट बनवा, की जेणेकरून मी मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठल्याही इंटरव्ह्यूला मी क्रॅक करू शकतो. तर मोस्टली ज्या कॉमन मिस्टेक्स होतात, जे डिग्री घेत आहेत मुलं किंवा जे आय टीमध्ये त्यांना करिअर स्विच करायचं आहे, अशा लोकांच्या मिस्टेक्स काय काय होतात, तर ते फक्त डिग्रीवरती फोकस करतात. जसं आत्ता मी तुम्हाला डिस्कशन केलं, की आता सपोज एखादा स्टुडंट आहे, तो इंजिनिअरिंग करतोय किंवा बीएससी आय टी करतोय, ठीक आहे. तर तो काय करतो, की जे आहे कॉलेजमध्ये त्याच्यावरती एकदम थेरॉटिकल त्याच पार्टमध्ये असतो. ऍक्च्युअल तो प्रॅक्टिकली करतच नाही त्या गोष्टी. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज येणारच नाही. अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांच्याकडे डिग्री आहे पण आज प्रॉपर जॉबच नाही. डिग्री तुम्हाला स्किल्स देत नाही. तुम्हाला स्किल्स घेण्यासाठी प्रॉपर इन्स्टिट्यूटमधनं प्रॉपर मेंटॉरकडनं त्या स्किल्स घेतल्या पाहिजेत. त्या स्किल्स घेतल्यानंतर त्याची प्रॉपर प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि कोडिंग डिफिकल्ट नाहीये. फिअर ऑफ कोडिंग हा सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. जी मुलं म्हणतात मला कोडिंग करायचं नाही, मला कोडिंग खूप डिफिकल्ट जातं. पण कोडिंग इझी आहे. तुम्ही प्रॉपर ट्रेनरकडनं शिकले तर कोडिंग खूप इझी आहे. तुम्ही युट्यूबकडनं शिकले तर तुम्हाला ते डिफिकल्टच वाटणार आहे, कारण की ते प्रॉपर स्टेप बाय स्टेप जात नाही ना. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बघा हाताची पाचही बोटं ही सेम नसतात. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाची जी लर्निंग कॅपॅबिलिटी आहे ही वेगळी असते. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रॉपर ट्रेनरकडनं ट्रेनिंग घेता त्यावेळेस तो तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतो, की तू हे कर, तू ते कर. जसं इफ आय एम गुड इन द डेव्हलपिंग, देन आय विल गोइंग टू सजेस्ट यू दॅट यू गो इन द डेव्हलपिंग फील्ड. इफ आय एम गुड इन द अनालायझेशन, देन आय एम गोइंग टू टेल यू दॅट यू गो इन द डेटा अनालिस्ट फील्ड. लाईक दॅट. तर आजचा आमचा एक ऍक्शन प्लॅन तुम्हाला मी देणार आहे, की कसं आपण स्टेप्स काय काय केले पाहिजेत, तर आपल्याला 100% आफ्टर 10 इयर्स, आफ्टर 5 इयर्स तुम्हाला 100% जॉब मिळणार. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, एकच स्किल चूज करायची. ठीक आहे. बेसिक स्किल्स सगळ्यांना आली पाहिजे. कोर स्किल्स जे डिग्री करतायत मुलं, आता जी 12वी झालेली आहे त्यांनी कोर स्किल्स केल्या पाहिजेत. मग त्या कोर स्किल्समध्ये तुम्ही C++ करा, सी करा किंवा पायथन करा. पण या तिन्ही जरी केल्या तर तुम्हाला त्याचं बेनिफिट 100% होणार आहे. त्याची डेली प्रॅक्टिस करायची, त्याचे प्रोजेक्ट्स डेव्हलप करायचे आणि ते प्रोजेक्ट्स तुम्ही ऑनलाईन डिजिटल डायरी तुम्ही बनवू शकतात. ठीक आहे. त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ते प्रोजेक्ट्सला अपलोड करू शकतात. ठीक आहे. ह्या सगळे कसं अपलोड करायचं, आपण डिजिटली कशा पद्धतीने आपण स्वतःला रिप्रेझेंट करायचं, हे सगळं तुम्हाला गायडन्स देणार आहेत. तर तुम्ही हे सेशन माझं आज ऐकलं त्याच्यासाठी थँक्यू सो मच. अँड डेफिनेटली आम्ही तुम्हाला हेल्प करू, तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ आणि अजिबात फिअर करू नका. तुम्ही शिका, आय टीमध्ये करिअर करा, आय टीमध्ये ग्रोथ आहे आणि कायम राहणार आणि भरपूर जॉब्स आहेत. ओके. नवीन टेक्नॉलॉजीला ऍक्सेप्ट करा. तुम्हाला जर काही गायडन्स हवा असेल किंवा तुम्हाला काही शिकायचं असेल, नवीन स्किल्स बघायच्या असतील, तर तुम्ही हा जो नंबर आहे माझ्या स्क्रीनवरती, तो नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. वी विल गेट बॅक टू यू अँड विल गाईड यू फॉर युअर फ्युचर. अँड डेफिनेटली यू विल बी सक्सेसफुल. सो थँक्यू सो मच वन्स अगेन एव्हरीबडी फॉर अटेंडिंग माय सेशन. थँक्यू.